नमस्कार, आपण पाहतात धाडस 007 मराठी न्यूज। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील मोरद गावात आज मोठा थरार पाहायला मिळाला। रेती माफियांनी थेट पोलिसांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। माहितीनुसार 5 ते 7 जणांच्या टोळक्याने कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात एपीआय आंबोरे यांना हाताला गंभीर दुखापत झाली आहे। हल्ला करून आरोपी ट्रॅक्टर घेऊन पळून गेले। परिस्थिती बिघडू लागल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार करून जमावाला बाजूला हटवले। सध्या संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तैनात करण्यात आले। सध्या प्रश्न असा पडतोय की रेती माफियांची मस्ती एवढी वाढलीच कशी? या अवैध धंद्यातून लाखो रुपयाची कमाई होते आणि त्याच पैशातून शस्त्र खरेदीपर्यंत मजल गेली आहे। या आधी सुद्धा महागाव आणि उमरखेड तालुक्यामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत, तरी सुद्धा रेती माफियांचे धाडस कमी झाल्याचे दिसत नाही। प्रशासनाची हप्तेखोरी आहे का? रेती तस्कर मस्तीत आलेत का? कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे का? उमरखेड आणि महागाव तालुका रेती माफियांचे माहेरघर तर झाले नाही ना, असा सवाल आता जनतेतून विचारला जातोय। उमरखेड महागावचे उपविभागीय अधिकारी रेती माफियांच्या मुसक्या आवळतील का, असा प्रश्न आता निर्माण झालाय। या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि आरोपी लवकरच अटकेत येतील असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। धाडस 007 मराठी न्यूज उमरखेड।